बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दरवर्षी स्थलांतर करणारे क्रौंच पक्षी राजस्थानातल्या खिचन गावात 5 महिने मुक्कामासाठी येतात. तिथले गावकरी त्यांना दाणापाणी देतात, त्यांची काळजी घेतात. छोटा राजू पक्ष्यांची आतुरतेने वाट पाहतो आहे. क्रौंच पक्षी पोचायला किती वेळ लागेल हे तो मोजत असताना आपणही त्याच्याबरोबर दिवस, आठवडे आणि महिने मोजायला शिकूया. सुदैवाने आम्हालाही खिचनगावी जाण्याचा योग आला होता, तर त्यातील काही फोटोसुद्धा मी इथे अपलोड केले आहे जेव्हा आम्ही गेलो होतो. नक्कीच हे फोटो बघायलाही विसरू नका. बघूया गोष्ट. पक्षी आले घरा. ओरिजिनल स्टोरी फ्लाइंग होम बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिली आहे कविता मंदाना. चित्रांकन अरुण शर्मा. मराठीत अनुवाद भाग्यश्री केंगे. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. ऐकूया गोष्ट. पक्षी आले घरा. ती ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होती. खिचन गावातला प्रत्येक जण दरवर्षी येणाऱ्या कुंज म्हणजेच क्रौंच पक्ष्यांची वाट बघत होता. त्यांना खाऊ घालायला आणि त्यांची काळजी घ्यायला सगळे जण आतुर झालेले होते. क्रौंच पक्षी म्हणजेच क्रेन्स. मामा, क्रौंच पक्षी कधी येतील रे? राजूने भंवररामला विचारलं. अरे बेटा, येतील लवकरच, भंवरराम म्हणाला. नोव्हेंबरपर्यंत नक्कीच येतील. राजूने पक्ष्यांचं आगमन व्हायला किती दिवस राहिले आहेत हे मोजायला सुरुवात केली. मंगोलियाच्या पठारावर वास्तव्य करणाऱ्या क्रौंच पक्ष्यांना राजस्थानपर्यंत यायला 4 आठवडे तरी लागलेच असते. क्रौंच नेहमी मध्य आशियाई पठार आणि हिमालय पर्वतावरून उडत येतात. मध्य आशियाई म्हणजेच सेंट्रल एशिया. आणि खिचनमध्ये उतरतात. एकामागून एक दिवस जाऊ लागले. 1 दिवस, 2 दिवस आणि मग 5 दिवस. 7 दिवस म्हणजे 1 आठवडा झाला. मग 2, त्यानंतर 3, असं करत करत लवकरच 4 आठवडे उलटले सुद्धा. जवळजवळ 1 संपूर्ण महिना. म्हणजेच 14 दिवस म्हणजेच 2 आठवडे म्हणजेच 15वडा. आपण त्याला फोर्टनाईट म्हणतो. साधारणपणे 4 आठवडे म्हणजे 1 महिना. पक्ष्यांना यायला अजून किती दिवस लागणार आहेत? राजूची उत्कंठा वाढतच चालली होती. गेले महिनाभर तो पक्ष्यांना खाऊ घालण्यासाठीचं धान्य साठवायला भंवरमामाला मदत करत होता. राजूने मोजून पाहिलं. वर्षात 12 महिने असतात आणि क्रौंच पक्षी खिचनमध्ये 5 महिने राहतात. याचा अर्थ ते तिथे मार्च अखेरपर्यंत राहणार होते. म्हणजे राजूला त्यांच्यासोबत जवळजवळ अर्धं वर्ष राहता येणार होतं. त्यांना तो खाऊ पिऊ घालणार होता. जखमी झालेल्या किंवा दूरवरून उडत आल्याने थकलेल्या पक्ष्यांची तो काळजी घेणार होता. 6 महिने अर्धवर्ष, 12 महिने 1 वर्ष. एके दिवशी राजूने वर बघितलं तर आकाशामध्ये शेकडो क्रौंच पक्षी पंख फडफडवत होते. विहरणारे, तरंगणारे, उंच भरारी घेणारे, वेगाने उडणारे. सगळे गावकरी ज्वारी बाजरीची पोती घेऊन घरातून बाहेर धावले. त्यांनी पक्ष्यांसाठी जमिनीवर धान्य पसरून ठेवलं. राजूही धावत जाऊन त्यांच्यात सामील झाला. त्याचे मित्र पक्षी पुन्हा घरी आले होते. क्रौंच पक्ष्यांचं वेळापत्रक. इंग्रजीत ज्यांना डेमोझेल क्रेन म्हणतात ते क्रौंच किंवा कुंज पक्षी दरवर्षी मध्य आशियातून राजस्थानमधल्या खिचन गावात आणि पाकिस्तानच्या काही भागात स्थलांतर करतात. ते साधारण तिथे 5 महिने राहतात. गावकरी त्यांना रोज दाणापाणी देतात. आठवड्यात 7 दिवस असतात. बहुतेक महिन्यात 30 किंवा 31 दिवस असतात. फक्त फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात. एका महिन्यात 4 ते 5 आठवडे असतात आणि एका वर्षात 12 महिने किंवा 52 आठवडे असतात. कशी वाटली ही छोटीशी गोष्ट स्थलांतरित पक्ष्यांची? म्हणजे आपण त्यांना मायग्रेटरी बर्ड्स म्हणतो. आणि या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या बरं का. पुन्हा भेटूच आपण पुढल्या गोष्टीमध्ये. अरे हां, इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक. भेटूया लवकरच. धन्यवाद.